सामना 2 षटकांचा आहे, याची आपण नोंद घ्या. लालचंद तरे आणि शैलेश म्हात्रे विलन असे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू एक सेफ फटका खेळला गेलाय, एक धाव जोडली जाईल. एका धावेने अकाउंट ओपन होईल. फलंदाज लालचंद तरे याचं आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाचं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शैलेश म्हात्रेच्या बॅटमधनं धोका आहे, पण जीवनदान दिले गेले. दुसरी धाव सोडण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 3 अंकावर. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 10 आपण पाहत आहात. शेड्यूल मधला अंतिम सामना आहे, कारण की हा सामना एक हॅलो 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 अप्रतिम खेळ पकडला गेलाय. गुड कॅच. फलंदाज शैलेश म्हात्रे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेचं योगदान दिलं. 2 चेंडूचा सामना केला. झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. गोलंदाज किशोर याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली जाते. बॅट्समन आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यशवंत बेटाम ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र पाडे हॅलो चौकार पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावरती जोडले जात आहेत. बॅकलिपला चांगला वापर केला गेला, स्वीप करण्याचा चांगला प्रयत्न आणि इथून मात्र 4 चेंडूचा खेळ इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. चला स्पीडअप करा प्लीज. यावेळेस मात्र चेंडू फलंदाजाच्या कानाजवळ निघून गेलाय आणि सांगून गेलाय जागते रहो. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल किशोर याची. कमबॅक केलं या षटकामध्ये. चौकार जरूर पाहायला मिळाला, पण फलंदाजांना मात्र बांधून ठेवलेला आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र तिसरा चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 13 धावा 1 षटकाच्या अखेरनंतर आणि 1 फलंदाज बाद अशा स्थितीमध्ये आहे गावदेवी भादवड संघ. चला स्पीडअप करा प्लीज. दुसरे षटक हाताळण्याकरता
गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. लालचंदरे जोरदार प्रहार केला आहे. एक धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचताना 14 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांनी मात्र चांगली साथ दिलेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण आहे पण तत्पूर्वी चेंडूची फेकी येईल. धावा जोडल्या जात आहेत. दोन धावांच्या मदतीने 16 या अंकावरती धावपूर्वक जाऊन पोहोचताना धावसंख्या 16 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर आणि मिडून विकेट. सराव सामना सुरू आहे की काय. आबाधुबीचा खेळ. 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19 धावा. 3 चेंडूचा खेळ. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती तिहेरी धाव. बघूया चौथ्या चेंडूवरती इथून मात्र चौकार जोडला जाईल का. 1 2 3 4. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र षटकार जरूर आलाय. बीमार की बिमारी. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत ते 7. 26 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. क्या बात आहे. गुड पीस ऑफ बॅटिंग. अरे त्याला बॉल सोडायचं सांग ना किशोर. हो किशोर. ए नुसतं सोडायचं बॉल आहे ना. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अधिक 13 26 या अंकावरती. लालचंद तरेच्या बॅटमधून षटकार. फ्रीडचा इशारा आहे पंचांचा. यावेळेस मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. रेडचा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आहे 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका बसलाय. झेलची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज संजय भाई म्हात्रे फलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आणि चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग. सीमर्ष पार. जन्नाटेदार षटकार आणि एकूण एकंदर 32 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष समोर आहे. आणि आजच्या दिवसामध्ये संजय भाई म्हात्रेंनी 3ऱ्यांदा षटकाराने आपलं अकाउंट ओपन केले. क्या बात आहे. लाजवाब. धावसंख्या 32 झालेली आहे. जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष समोर आहे. या षटकामध्ये एकंदर जर आपण पाहिलं तर 19 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट मात्र फक्त मिळालेली आहे. खूपच महागडे षटक. खूपच महागडे षटक. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावले गावदेव भादवड संघ.
यानंतर मैदान क्रमांक 4 आरके मैदानावरील हे शेड्यूल मात्र संपेल आणि हे शेड्यूल संपल्यानंतर 20वा विश्राम आराम सर्व काही गोष्टी या घडतील हॉटेलवरती आणि उद्यापासून पुन्हा ठीक सकाळी 9 वाजता अगदी 9च्या ठोक्याला सामन्याला सुरुवात होईल. लालचंद तर षटक हाताळत आहेत की काय नाही आधीच सांगितलं नको. चला त्वरित फलंदाज पाठवा खारबाव संघाचे फलंदाज. चला प्लीज जरा घाई करा. सर एक बार खोलो ना आपका, मैं वाईफाई कनेक्ट करके देखता चल रहा है कि नहीं. मेरा क्या खोलूं? हाँ ऐसा बोल ना. सर मेरा मोबाइल में नहीं चल चला कारभार संघ फलंदाज पाठवा. बॅटर्स नेम सुबह से नहीं चल रहा. सुबह से नहीं चल रहा, मेरा नेट से चला रहा हूँ. बोलते अरे तू सांगायला पाहिजे ना रे मला. बोला ना दादा, बोला. अरे बराबर है लेकिन कल से चालू करो. दे देगा पैसा. पैसे का क्या इतना चालू तो. चला ठीक है. सुबह 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 से नहीं मेरे को वो नहीं, वाईफाई चल रहा है वो देखने का. नहीं नहीं सुबह से कितना जीबी मारा? 66 जीबी मारा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती प्रल्हाद नाईक. पहिला चेंडू डॉट बॉल. समीकरण बदलते. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा कराव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स आपण पाहू शकता फलंदाजी करण्याकरता सज्ज झालेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर फसलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 2 धावा जोडले जातील. यावेळेस मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळली जाईल प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून. एक खराब चेंडू हाताळल्यानंतर कमबॅक जरूर पाहायला मिळाला आणि वातावरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. सकाळच्या 17 पासून हे जे क्लायमेट सुरू आहे आणि आजच्या शेड्यूलमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका निघून जाईल. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावा जोडल्या जातील. तर 2 धावांच्या मदतीनं 4 या अंकावरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो 3. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि कदाचित तो गोलंदाज प्रल्हाद नाईक यांनी क्रॅम्प आला असावा. एकच धाव जोडली जाईल. 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. हे क्रॅम्प्स वारंवार येण्याचं कारण जर आपण पाहिलं जे शरीरामध्ये आपल्या जी पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळे हे वारंवार क्रॅम्प्स येतात. तर अगदीच दिवसाला आपण 5 लिटर तरी किमान हे पाणी ग्रहण करणं आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञ त्याचा मात्र सल्ला देत असतात. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. त्यांचं दर्शवत आहेत. 1 धाव जोडली जाईल.
6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 6 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. चला स्पीडअप करा. यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू भन्नाट वेग आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. एक षटकाची अखेर जरूर झालेली आहे आणि एक षटकाच्या अखेर नंतर 6 धावा. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. चला त्वरित या बॉलिंग मार्क वरती. शैलेश म्हात्रे नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. 6 धावा फलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. चला स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि सर्वांना आराम करायला जायचं आहे, त्याच्यामुळे जरा घाई करा. दमन दौरा म्हटलं की सर्वच जण एन्जॉय क्रिकेट, ब्युटिफुल क्लायमेट या सर्व काही गोष्टी करताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. धावसंख्या 7 या अंकावरती पुढे जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 26 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय आणि झेल मात्र सुटलाय. 1च धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या अंकावरती. खेळण्याची संधी दिली जाते असंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे 8 या अंकावर. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि 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 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. षटकार. शेवटचा 1 चेंडू. इथून मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा विलन कामगिरी, खलनायक कामगिरी. शेवटचा 1 चेंडू. शेवटचा 1 चेंडू. चला चला तर अशा रीतीने दमन दौऱ्यातील पहिला दिवस संपन्न झालेला आहे. असे आपले 40+ सन्मान्य सचिव प्रदीपजी जोशी साहेब यांच्या वतीने मी जाहीर करतोय. आरके ग्राउंड वरील हा पहिला दिवस संपन्न झालेला आहे. शेवटचा चेंडू आणि इथून मात्र चेंडू गेला ग्राउंडच्या बाहेर आणि सामना सुद्धा संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर अशा रीतीने विजय प्राप्त केलेला आहे गावदेवी भादवड संघाने आणि आजच्या दिवसातील हा सलग हा 5वा विजय. विजयाचा पंजा. सलग 5वा विजय. सलग हा 4था विजय इथून मात्र त्यांनी प्राप्त केलेला आहे. आणि डिफेंडिंग चॅम्पियन काय असतं
ते आज मात्र त्यांनी दाखवलेलं आहे. संतोष सरे आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत संघाला. मनोहर तरे सर आमच्या संघाला जोडले गेलेले आहेत, आपले सुद्धा हार्दिक स्वागत. आणि मयुरेश एंटरप्राइजेस यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. तर अशा रीतीने आजचा दिवस संपला असं सन्माननीय सचिव साहेब प्रदीपजी जोशी साहेब यांच्या वतीने आम्ही जाहीर करतो. अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच. उद्या भेटूया ठीक 9 वाजता आणि ठीक 9 वाजता शेड्यूलला सुरुवात होईल याची सर्व नोंद घ्या. 5 बॉल असतील बघा.